हातकणंगले तहसील कार्यालयात प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीतरित्या कार्यान्वित करण्यासाठी बैठक संपन्न। चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद। ग्रामसभा सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार। डी.के. गोरडे पाटील संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा। आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी ग्राम सुरक्षा प्रभावीत वापर करावा। कल्पना ढवळे मॅडम, तहसीलदार हातकणंगले। अतिशय महत्त्वपूर्ण यंत्रणा गावामध्ये अलर्ट राहून यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा। आपलं गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। आपलं गाव आपली जबाबदारी। सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हातकणंगले पोलीस स्टेशन। मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर, मान्य महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर, मान्य श्री एस. कार्तिकेन यांच्या प्रयत्नातून व संयुक्त विद्यमाने हातकणंगले पोलीस स्टेशनकडून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज सोमवार दिनांक 8 जुलै रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणेची प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमास मान्य कल्पना ढवळे, तहसीलदार हातकणंगले, गणेश लोकरे, वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा, विक्रमसिंह घाटके, जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा, सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हातकणंगले पोलीस स्टेशन, गोपनीय अंमलदार संग्राम पाटील यांच्यासह हातकणंगले पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सर्व मंडलाधिकारी, तहसील ऑफिस व सर्व अधिकारी कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ताध्यक्ष, पत्रकार बांधव, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य अधिकारी कर्मचारी, व्यापारी, पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकांचे ग्राम सुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबर 1800 27 03 600 व 98 22 11 22 81 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे। ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री डी.के. गोरडे पाटील यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले। पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात सहभागी होण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाचे संयोजक मान्य अशोक सायकर, पोलीस निरीक्षक, हातकणंगले पोलीस स्टेशन यांनी केले। ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे। सदर खर्चाची 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतीने देण्यात आलेले आहेत। गेल्या 14 वर्षात पुणे, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6500हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत। ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत। संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 1800 27 03 600 व 98 22 11 22 81 वर नोंदणी केलेल्या नागरिकांनी आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकवला जाऊ शकतो। परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते। ग्राम सुरक्षा यंत्रणेचे उद्दिष्ट असे आहेत की घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे, गावातील कार्यक्रम घटना विनाविलंब नागरिक ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे, अफवांना आळा घालणे, प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे, पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे असे आहे। त्याचबरोबर ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये असे आहेत: संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा, गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत, संपूर्ण भारतासाठी एकच टोल फ्री नंबर, यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो। संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो। दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदत करता येते। नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारित होतात। नियमबाह्य दिलेले संदेश, अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत। एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य होते। वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किलोमीटर परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तात्काळ मिळतो। घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही, तोपर्यंत रिंग वाजते। संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय, कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय, चुकीचा संदेश किंवा मिस कॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅकलिस्ट होतात। गावाबाहेर दुसऱ्या गावात आपत्ग्रस्त नागरिकांचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात।
सरकारी कार्यालय, पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना आदेश देता येणे शक्य होते। आमच्या प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा N51 न्यूज। तहसील कार्यालय हातकणंगले येथे पोलीस अधीक्षक पंडित सर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन सर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हातकणंगले पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील गावातील सर्व यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सामाजिक कार्यकर्ते, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तालुका स्तरावरील सर्व विभागांचे कर्मचारी, अधिकारी आणि आमचे पत्रकार बंधू। या कार्यक्रमाची संकल्पना कार्यक्रमाचे संचालक D.K. गोरडे पाटील साहेब यांनी केलेली आहे आणि ही यंत्रणा इतकी चांगली आहे की देशाचं सर्वोच्च पद जे राष्ट्रपतींचं असतं आणि पंतप्रधानांचं असतं त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही या यंत्रणेचा वापर केला जातो। आजपर्यंत गेल्या 14 वर्षाच्या अव्याहत कालखंडामध्ये 6,500 गावं आणि 65 लाख नागरिक या सुविधेचा उपयोग करत आहेत। या सुरक्षेनं आतापर्यंत 1,56,000 पेक्षा जास्त असे कॉल घेतलेले आहेत आणि 10 कोटीपेक्षा जास्त कॉल डिलिव्हर केलेले आहेत। म्हणजे कॉल एक व्यक्ती करतो, त्यांच्या ग्रुपमध्ये किती व्यक्ती आहेत तर 1,56,000 पेक्षा जास्त कॉल आणि 10 कोटीपेक्षा लाभ घेतलेले किंवा यंत्रणांनी त्याचा वापर केलेले लोक आहेत ते 10 कोटीपेक्षा जास्त आहे। आपला जिल्हा तसा दोन्ही नद्यांच्या काठावर बसलेला आहे। राधानगरी, भुदरगड असेल, गगनबावडा असेल, शिरोळ असेल आणि आपल्याकडचा काही थोडा भाग आहे जो वारणेच्या पुरानं बाधित होतो। फक्त हा आपत्कालीन यंत्रणेसाठी वापरायचा हा विषय नाहीये। मी तर इथं ठामपणे आणि आनंदानं सांगेन की ज्यावेळी माझ्याकडे लोकरे साहेब आले, चर्चा करत असताना जिल्ह्यात पहिल्यांदा मी BLO या गोष्टीला सामावून घेतलेले आहे। म्हणजे ज्यावेळी इलेक्शनचं काम असतं इथं बरेचसे अशा अंगणवाडी सेविका आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत की ते BLO म्हणून काम करतात। प्रत्येक वेळी त्यांना ग्रुपवर मेसेज द्यायचा, कदाचित काही कामाच्या व्यापामुळे त्यांना तो मेसेज बघता येत नाही, पण यापुढचे सगळे कॉल येतील ते आपल्याला या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून ज्या काही सूचना BLOसाठी असतील तर त्या देण्यात येणार आहेत आणि हा पहिल्यांदा आपण यशस्वी उपक्रम आपल्या हातकणंगले तालुक्यात करत आहोत। एका कुटुंबाला 50 रुपये खर्च एका वर्षासाठी परवडेल की नाही? आवाज जरा कमी झालाय ना? परवडेल की नाही? धन्यवाद। तुम्ही जेवढ्या उत्साहात हो म्हणता ना परवडेल, मग आम्ही पैसे भरणारे सरपंच, पैसे भरणारे ग्रामपंचायत, कलेक्टर साहेब, CO साहेब, SP सरांनी 5-6 पानांचं सगळं निर्देश पत्र दिलेलं आहे, त्यांना परवानगी दिलेली आहे। ते आपल्या वार्षिक नियोजनामध्ये आपल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेसाठी प्रति कुटुंब 50 रुपये तरतूद तुम्ही इथून पुढे करून ठेवून ही यंत्रणा चालू करायची।